76वा प्रजासत्ताक दिन देशात आज उत्साहानं साजरा झाला। नवी दिल्लीत दिमाखदार मुख्य सोहळा झाला। देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि प्रगतीचं यथार्थ दर्शन आणि सांस्कृतिक झलकही यावेळी झालेल्या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाली। आला 105 मिमी लाईट फील्ड गन या स्वदेशी शस्त्र प्रणालीचा वापर करून 21 तोफांची सलामी देण्यात आली। यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची उपस्थिती लाभली। या सोहळ्यात देशाच्या विविध भागांमधील संगीत वाद्यांसह 300 सांस्कृतिक कलाकारांनी सारे जहां से अच्छा या गाण्याची धून वाजवत या संचलनाला प्रारंभ केला। ध्वज संरचनेअंतर्गत हेलिकॉप्टर युनिट 129 मधील MI-17 1V या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी मानवंदना स्वीकारली। यानंतर झालेल्या संचलनात भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचं दर्शन घडलं। प्रथमच तिन्ही सेना दलांच्या चित्ररथानं सशस्त्र दलांमधली एकजुटता आणि एकात्मतेची भावना प्रदर्शित केली। तेजस लड़ाकू विमान INS विशाखापत्तनम के जरिए भारत की रक्षा उत्पादन क्षमता को भी यहाँ दर्शाया गया है। And here comes the tableau of the Indian Coast Guard led by Commandant Sonia Singh and Commandant Sadhana Singh. Time search and rescue under the theme Swarnim Bharat, Heritage and Progress. कर्तव्य पथावर T-90 भीष्म रणगाडा, नाग क्षेपणास्त्र प्रणाली सोबतच BMP-2 सरत, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका बहुप्रक्षेपी रॉकेट प्रणाली अशा लष्कराच्या विविध प्रणालीही प्रदर्शित करण्यात आल्या। Pralay is a surface-to-surface tactical weapon with a range in excess of 400 kilometers, designed to neutralize a wide variety of targets in the battlefield with pinpoint accuracy. And next we witness the impressive Akash weapon system. या वर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या 160 सैनिकांची एक तुकडी आणि 190 जणांचं लष्करी बँड पथकही सहभागी झालं। द डेअर डेव्हिल्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोर ऑफ सिग्नल्स मोटरसायकल रायडर डिस्प्ले संघानं चित्तथरारक कवायती सादर केल्या। Now we can see the three-peak devil formation. Leading the formation, Naik Jayakumar, Naik SP Mangu and signalman Sanket making a world record of the longest assisted handstand on Kartavya Path for the very first time. फ्लाय पास्ट म्हणजेच हवाई कसरतींमध्ये हवाई दलाच्या विमानांचा आणि हेलिकॉप्टर्सचा श्वास रोखून धरणारा एअर शो पाहायला मिळाला। Formation led by Wing Commander Pinak Ashok Kodkute, along with Flight Lieutenant Anurag Mishra, Wing Commander Amol, along with Flight Lieutenant Sahaj Preet, and Squadron Leader Rahul Kishore, along with Squadron Leader Rohit Anand. सोबतच स्वर्णिम भारत वारसा आणि विकास या संकल्पनेवरील 31 चित्ररथ कर्तव्य पथावर पाहायला मिळाले। राज्यघटना स्वीकृतीच्या 75 वर्षांवर विशेष भर देण्यात आला होता। लखपति दीदी योजना है अगली झांकी ग्रामीण विकास मंत्रालय से, जिसमें लखपति दीदी पहल को दर्शाया गया है। Tableau now from Uttar Pradesh, Mahakumbh 2025. सर्व सिद्धि प्रदः कुंभः, सर्व सिद्धि प्रदः कुंभः, स्वर्ग लोक की आभा उतरी तीर्थराज के आंगन में, झूम रहे हैं साधु संत जन, पुलक भरा है तन मन में, भव्य दिव्यो महाकुंभः, सर्व सिद्धि प्रदायक। And the next tableau commemorates 150 years of Mausam Bhavan under the Ministry of Earth Sciences, showcasing its transformative contributions to meteorology and society.
यावर्षी जयती जय मम भारतम या शीर्षकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात 5000 कलाकारांनी 11 मिनिटात देशाच्या विविध भागातील 45हून अधिक नृत्य प्रकार सादर केले. जयति जय जय जयति जय जय जयति जय मम भारतम जयति जय जय जयति जय जय जयति जय मम भारतम. राष्ट्र आणि समाज उभारणीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी देशभरातील हस्तकला आणि हातमाग कारागीर, बचत गट सदस्य, आशा आणि अंगणवाडी सेविका अशा 34 श्रेणींमध्ये सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना हे संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.